कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागामध्ये पैशांच्या हव्यासापोटी काही प्रवृत्ती वर्षानुवर्ष स्त्रीभ्रूण हत्या करतायत। जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत। मात्र कारवाईनंतर काही महिन्यांनी त्याच टोळ्या पुन्हा सक्रिय होत आहेत। त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर SIT स्थापन करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली। जिल्ह्यात भविष्यात अशा प्रवृत्ती वाढत राहिल्या तर आई, बहीण, पत्नी ही नाती शोधावी लागतील। एकीकडे शासन बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा देत असतानाच या स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर मात्र जुजबी कारवाई केली जाते। असे गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात SIT स्थापन करावी। त्यामध्ये पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, अन्न औषध प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असावा। ज्या मशीनद्वारे तपासणी केली जाते आणि स्त्रीभ्रूण हत्येसाठी गोळ्या MTP पिल्स वापरल्या जातात त्याचा तपास मुळापर्यंत जाऊन करावा आणि अशा टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, रीमा देशपांडे, दिनेश परमार, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, गोविंद वाघमारे, सतीश पानारी, दिनेश साळुखे, राजू सांगावकर, महादेव कुकडे, युवराज खाटांगळे आदी उपस्थित होते।